शब्दानंतर एक किंवा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना प्रत्यय असे म्हणतात व त्यापासून एक नवीन शब्द तयार होतो त्यांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात. व्हेरी गुड, छान. उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय? मूळ शब्दाच्या अगोदर एक किंवा एकपेक्षा अधिक अक्षरे येतात तेव्हा त्यांना उपसर्ग शब्द असे म्हणतात आणि त्या दोन्ही मिळून एक नवीन शब्द येतो त्याला उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात. ओके, छान. स्त्रीसाठी शब्द आहे बिनपगारी. बिनपगारी, हा मोठ्याने सांग. पगारी हा मूळ शब्द आहे. बिन हा त्याला उपसर्ग लागून आलाय म्हणून तो शब्द उपसर्ग घटित झाला. तुझ्यासाठी शब्द आहे बुद्धिमान. हा, बुद्धी हा शब्द मूळ आहे आणि त्याला मान हा लागलेला शब्द प्रत्यय. व्हेरी गुड. तुझ्यासाठी शब्द आहे सुविचार. विचार हा मूळ शब्द आहे सु आणि त्याला उपसर्ग लागून आला म्हणून तो शब्द झाला उपसर्ग. ओके. तुझ्यासाठी शब्द आहे विज्ञान. विज्ञान त्याला मूळ शब्द आहे ज्ञान आणि त्याला लागून आलेला शब्द उपसर्ग म्हणजे वि. व्हेरी गुड. तुझ्यासाठी शब्द आहे प्रगती. गती हा मूळ शब्द आहे त्याला उपसर्ग लागून आला म्हणून तो शब्द उपसर्ग घटित. ओके. तुझ्यासाठी शब्द इमानदार. इमान हा त्याला इमान मूळ शब्द आणि त्याला लागून आलेला शब्द दार आहे म्हणून तो प्रत्यय घटित शब्द. व्हेरी गुड. तुझ्यासाठी शब्द आहे सुप्रसिद्ध. प्रसिद्ध हा शब्द आहे त्याला सुई उपसर्ग आहे म्हणून तो शब्द झाला उपसर्ग. लबाडपणा तुझ्या डोक्यावर आहे. लबाड हा मूळ शब्द आहे आणि त्याला लागून आलेला शब्द पणा म्हणून तो प्रत्यय घटित शब्द. ओके. तुझ्यासाठी शब्द आहे भाग्यवान. भाग्य मूळ आहे त्याला लागून आलेला वाण आहे म्हणून तो प्रत्यय घटित शब्द. तुझ्यासाठी शब्द आहे असत्य. सत्य हा मूळ शब्द आहे आणि त्याला लागून आलेला शब्द शिष्टाई. शिष्ट हा मूळ आहे आई लागून आलेला प्रत्यय घटित. व्हेरी गुड. रुबाबदार. रुबाब मूळ शब्द आणि त्याला लागून आलेला शब्द दार. व्हेरी गुड. आणि तुझ्यासाठी शेवटचा शब्द आहे कुठला राहिला आहे आता? अवलक्षण. लक्षण हा मूळ शब्द आहे त्याला उपसर्ग लागून आला म्हणून तो शब्द झाला उपसर्ग घटित. वा, छान. व्हेरी गुड.